देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राखावा यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला। साखरेच्या निर्यातीवरच केंद्र सरकारने तातडीची बंदी लागू केली आहे। यामध्ये कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांचा समावेश आहे। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढचा आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवरती ही बंदी लागू राहील। देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेच्या किमतीवरचा दबाव वाढतोय, त्यामुळे साखर निर्यातीवरती निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमतींवरती नियंत्रण राहील, यासाठी हा निर्णय घेण्यात आला। तर केंद्र सरकारनं साखर निर्यातीवरती बंदी घातली आणि याचा सगळ्यात जास्त फटका साखर कारखानदारांना होणार आहे, असं मत साखर उद्योगामधल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं। कायद्याच्या नुसार शेतकऱ्यांना FRP देखील द्यावीच लागणार आहे आणि त्यामुळे निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा तोटा झालेला नाही, असं देखील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कारखान्यावर नक्की परिणाम होईल, कारण साखरेचे दर वाढल्याशिवाय आता जे साखरेचे उत्पन्न आणि कारखान्याचं उत्पन्न आणि खर्च ऊस दर धरून याचा मेळ बसत नसल्यामुळे कारखाने तोट्यात आहेत, ते मुळात चिंतेत आहेत। त्यांची शासनाकडे मागणी आहे की एकतर आम्हाला थेट मदत करा, सबसिडी द्या 500 रुपये टनाला ऊसाच्या, आमची कर्ज पुनर्गठन करा, त्याच्या व्याजाचे दर कमी करा आणि तातडीने आम्हाला नवीन सॉफ्ट लोन द्या, हे राज्याकडे मागण्या आहेत। आणि केंद्र शासनाच्या पातळीवर साखरेचे दर FRPच्या तुलनेत वाढवा आणि त्या तुलनेत इथेनॉलचे दर वाढवा, ह्या मागण्या आहेत। त्याचा कुठेही विचार झालेला नाही, त्यामुळे साखरधंदा मुळात अडचणीत आहे, आर्थिक संकटात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।